शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी 28 तारखेला प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी नागपूरमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चाच्या नियोजनासाठी अमरावती जिल्ह्यात प्रहार महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी चालू केली आहे। महिलांनी घरोघरी फिरून जोगवा मागणे सुरू केले असून याचं वर्गणीतून मोर्चाचे नियोजन केले जाणार आहे। ताट वाटी वाजवत वर्गणी गोळा करण्यासाठी महिला घरोघरी फिरत आहे। या मोर्चात लाखो लोक राज्यभरातून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने लोक वर्गणीतून हा मोर्चा पार पडणार आहे असा दावा प्रहार कडून करण्यात येत आहे। या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हा असे आवाहन देखील करण्यात आले आहे। विदर्भ सिटी न्यूज अमरावती। माननीय बच्चूभाऊ कडू अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहे, परंतु ह्या झोपलेल्या सरकारला अद्यापही जाग आलेला नाही आहे। मग त्यासाठी आता काय करायचं? नागपूरला शेतकरी 28, 29, 30 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण लोक नागपूर या ठिकाणी रवाना होतील आणि हे संपूर्ण शेतकरी तिथं कसा पोहोचेल आणि ते पोहोचण्याकरिता आम्हाला कुठून पैसा मिळणार नाही किंवा कोणाच्या पैसे देऊन आम्ही जाणारे लोक नाही, तर आम्ही स्वतः सर्व महिला भगिनी ही झोलीमध्ये आम्ही वर्गणी मागत आहे की आमचा शेतकरी भाऊ, माझा बाप, माझी माय या शेतकरी आंदोलनामध्ये भाग घ्यावा। आणि देवा भाऊला एकच विनंती आहे की त्यांनी 7/12 कोरा करावा। हे झोपलेलं सरकार आहे, यांना आता कसा जाग यावा? आपल्याकडे संपूर्ण सर्व काही आहे, पण आमच्याकडे तुम्ही आता आम्हाला भीक काय देणार हो? आता आम्हालाच भीक मागण्याची पाडी आपण ठेवलेली आहे आणि आम्ही आज ही झोली फैलत आहोत की माझा शेतकरी तिथे नागपूरमध्ये पोचला पाहिजे आणि आमचा 7/12 कोरा झाला पाहिजे। हेच मी आम्हाला ह्या झोलीच्या याच्या निमित्ताने सांगू इच्छिते, कारण झोलीमध्ये टाकणारे लोक आहे ज्यांच्याकडे नसेल, परंतु देण्यासाठी त्यांनी त्यांचे हात उंचवले आहे, परंतु आपण जे द्यायचं आहे ते अजूनही दिलं नाही। आम्ही आपल्या समोर ही झोली देवाभाऊ तुमच्या समोर ही झोली दिसत आहे आणि आम्ही एकच म्हणतो तुम्हाला की या झोलीत जर काही टाकायचं असेल माझ्या देवाभाऊ तर ते फक्त आता 7/12 कोरा करावं। शेतकरी मरत आहे देवाभाऊ, शेतकरीचे दुःख तुम्ही बघा, रोजच्या आत्महत्या होत आहे देवाभाऊ। तुम्ही शिकलेले आहे, तुम्हाला सर्व काही माहीत आहे आणि तुम्हाला सर्व गोष्टी वेदना लोकांच्या कळावा। ही झोली बघा, असे संपूर्ण शेतकरी झोली फिरून प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये जात आहे आणि त्या झोलीमध्ये कोणी अनाज टाकत आहे, धान्य टाकत आहे। देवाभाऊ या झोलीचा विचार करा आणि 7/12 कोरा करा, एवढंच आपल्या समोर मी विनंती करते।